पुणे जिल्हाधिकाऱ्यांची इंद्रायणीच्या पाण्याबाबत वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना पुढे आली आहे। इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास अपायकारक असून तुर्तास या पाण्याचा वारकऱ्यांनी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापर करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। उद्या तुकाराम महाराज बीज सोहळा असून त्यासाठी हजारो वारकरी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। इंद्रायणीमध्ये वारकऱ्यांकडून पवित्र स्नान करण्यात येतं, तसंच हेच पाणी ते पवित्र मानून ग्रहण सुद्धा करतात। मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। सूरज कसबे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। तर सूरज, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची इंद्रायणी पाण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी जारी केलेल्या आहेत, त्यामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय? ऋतुजा संत तुकाराम महाराजांचा बीज देहुरोगरीमध्ये दाखल होते आणि याच सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक जे देहुनगरीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आणि याच वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कारण पवित्र इंद्रायणी नदीमध्ये हे वारकरी बांधव स्नान करतात, हे पाणी तीर्थ म्हणून पित असतात आणि त्यांच्या आरोग्याला या इंद्रायणी नदीच्या पाण्याची कुठलीही बाधा होऊ नये, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतलाय की 14 ते 16 मार्चच्या दरम्यान या इंद्रायणी नदीतील पाणी हे पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली ही इंद्रायणी नदी, त्यामुळे या वारकऱ्यांना या इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्याची परवानगी देण्यात आली। मात्र या इंद्रायणी नदीमध्ये धुण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली। इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीराचं पाणी हे दोन्ही काठावरचं पाणी हे दूषित असल्यामुळे दोन्ही ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेत। वारकरी संप्रदायाच्या वतीने या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। त्यामुळे एकूणच काय तर उद्याच्या बीजोत्सव सोहळ्यामध्ये या नव्या नियमावलीनुसार हे जे वारकरी बांधव हे आपला तुकाराम बीज सोहळा साजरा करताना दिसणार आहेत। ऋतुजा, निश्चित। सुरेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।